नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा मी आपल्यासमोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा की एखादा सामाजिक कार्यकर्ता प्रामाणिकपणे समाजासाठी जर आंदोलन करत असेल आणि त्याचं आंदोलन जर मोडीत काढता येत नसेल तर सत्ताधारी असतील किंवा त्याच्यासोबत जे कोणी त्याच्या विरोधात असतील त्याचं आंदोलन मोडीत काढण्यासाठी एकतर त्याला बदनाम केलं जातं किंवा त्याचं आंदोलन संपवण्याचा त्या ठिकाणी एनकेन पद्धतीनं प्रयत्न केला जातो. अगदी तशाच पद्धतीनं मनोज जरांगे पाटील जे मराठा समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून आंदोलन करतात, त्यांचं आंदोलन बदनाम करण्यासाठी ह्या वर्षभरामध्ये अनेक प्रयत्न करण्यात आलेले आहेत. जरांगे पाटलांना बदनाम करण्यासाठी सुद्धा कित्येक षडयंत्र सुद्धा या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यानं पाहिलेले आहेत. जरांगे पाटील यांच्या सोबत असलेले जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनाच माध्यमांच्या समोर आणून जरांगे पाटील कसे वाईट आहेत, कशा पद्धतीनं एकाधिकारशाही पद्धतीनं काम करतात आणि मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात वेगवेगळ्या भूमिका कशा बदलतात हे सांगण्यासाठी सुद्धा त्यांचे सहकारी समोर आणले गेले आणि याच्या पाठीशी कोण होतं आणि कुणाचं पाठबळ होतं हे सुद्धा आपण सगळ्यांनी या ठिकाणी पाहिलेले. परंतु आज मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन यशाच्या शिखरापर्यंत पोहोचतंय आणि त्यांच्या आंदोलनाला यश सुद्धा मिळेल अशी स्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. मग मराठा समाजाला ज्या काही कुणबीच्या नोंदी शासन दरबारी होत्या त्या शोधण्याचं काम हे जरांगे पाटलांच्याच आंदोलनामुळे झालं आणि आज जवळपास 50, 55 ते 60 लाखांच्या पेक्षाही अधिक संख्येनं मराठा समाजाच्या शासन दरबारी कुणबीच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि ज्यांच्या कुणबीच्या नोंदी सापडल्या त्यांना कुणबीचेही प्रमाणपत्र मिळाले आणि त्यानुसार ते ओबीसी आरक्षणात सुद्धा आलेले आहेत. पण जरांगे पाटील यांचं जे मत आहे की मराठा समाजाच्या ज्या नोंदी सापडत नाहीयेत त्यांना सगळे सोयरेचा अध्यादेश काढून सरसकट ओबीसीचं आरक्षण द्यावं आणि त्यासाठी जरांगे पाटलांनी कोट्यावधी मराठा समाज आपल्या सोबत घेऊन मुंबईच्या वेशीवर धडक मारली होती आणि त्या ठिकाणी वाशी या ठिकाणी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जरांगे पाटलांची त्या ठिकाणी येऊन भेट घेतली. अनेक शिष्टमंडळ आले, अनेक कायदे तज्ज्ञ त्या ठिकाणी आले आणि सगळे सोयरे याची अधिसूचना त्या ठिकाणी तयार करण्यात आली आणि ती अधिसूचना करोडो मराठा समाजांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जरांगे पाटलांच्या हातामध्ये ती अधिसूचना दिलेली आहे आणि अवघ्या काही कालावधीमध्ये या अधिसूचनेचं अध्यादेशामध्ये आम्ही रूपांतर करू आणि मराठा समाजाला कुणबीचा ओबीसीचं आरक्षण देऊ असं सुद्धा त्या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं. विशेष म्हणजे जरांगे पाटलांनी या ठिकाणी गुलाल उधळलेला नव्हता, परंतु मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या घोषणेनंतर राज्य सरकारमध्ये सत्तेत असलेल्या अनेक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी गुलालही उधळला होता. यावेळी जरांगे पाटील यांनी थेटपणे सांगितलं होतं की तुम्ही जो इथं गुलाल उधळलेला आहे या गुलालाचा सन्मान राखा, याचा अपमान होऊ देऊ नका. कारण आता तुम्ही अधिसूचना काढलेली आहे, आम्ही या ठिकाणाहून परत आपापल्या गावी जातोय, परंतु आपण दिलेल्या वेळेनुसार ठरल्याप्रमाणे सगळे सोयरेचा अध्यादेश काढावा आणि मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण द्यावं. या गुलालाचा अपमान करू नये याच्यावर अधोरेखित करून जरांगे पाटलांनी माध्यमांसमोर सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली होती. मित्रांनो, या घटनेला सुद्धा खूप महिने होऊन गेलेले, कालावधी उलटत गेलेला आहे, परंतु अद्यापही मराठा समाजाला सरसकट आरक्षण देण्याचा जो निर्णय आहे किंवा सगळे सोयरे लागू करण्याचा आदेश आहे तो या ठिकाणी अद्यापही शासनानं लागू केलेला नाहीये. जरांगे पाटलांची जी मागणी होती की हैदराबादचं गॅजेट असेल, मुंबईचं गॅजेट असेल किंवा सातारा कोल्हापूरचं जे गॅजेट असेल हे गॅजेट लागू करावं, म्हणजे त्यामध्ये मराठा आणि कुणबी हे एकच असल्याची नोंद आहे आणि त्यामुळं सरसकट मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र मिळून किंवा ओबीसीचं आरक्षण त्यांना मिळेल आणि हा आमचा प्रश्न सुटेल. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडत असताना अधिसूचनेच्या विरोधामध्ये लाखो आक्षेप त्या ठिकाणी नोंदवले गेले. छगनराव भुजबळ यांनी आवाहन महाराष्ट्रामध्ये केलं. ओबीसीचे नेते असतील, ओबीसीचे काही कार्यकर्ते पदाधिकारी असतील, यांनी सुद्धा अधिसूचनेच्या विरोधात आपले आक्षेप नोंदवलेले आहेत. मराठा समाजानं सुद्धा अधिसूचनेच्या बाजूनं आपल्याही काही त्या ठिकाणी भूमिका आणि मत त्या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. या सगळ्याचा आम्हाला अभ्यास करू द्या, पडताळणी करू द्या, त्यानंतर आम्ही मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात किंवा सगळे सोयरीच्या संदर्भात आम्ही निर्णय घेऊ असं सुद्धा शासनाच्या वतीनं सांगण्यात आलं होतं. हा वेळ 1 महिना, 2 महिने, 4 महिने वाढत गेलेला आहे आणि आता मात्र 30 सप्टेंबर पर्यंत राज्य सरकारनं मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा, नसता मी आमरण उपोषणाला बसेल असा इशारा सुद्धा जरांगे पाटलांनी या ठिकाणी दिला होता. मित्रांनो, राज्यामध्ये जे काही आंदोलनाचे पडसाद उमटत आहेत याचे महायुतीवर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये गंभीर स्वरूपात परिणाम पाहायला मिळणार आहेत आणि म्हणून राज्य सरकारनं निवडणुकीची तारीखच पुढे लांबवली होती. वास्तविक पाहता निवडणूक आयोगानं 2 राज्याच्या निवडणुका जाहीर केल्या, परंतु महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक वेगवेगळ्या कारणानं, सणाची कारणं देत आणि संरक्षणाचं पोलीस बंदोबस्ताचं कारण देत ही पुढे ढकलली होती, तारीख जाहीर केली नव्हती आणि त्यामुळे जरांगे पाटलांनी
30 सप्टेंबर पासून आपण जे आमरण उपोषण करू अशी इशारा दिला होता, घोषणा केली होती, ती त्यांनी मागे घेतली आणि सध्या निवडणुका पुढे गेल्यामुळं आम्ही सुद्धा आमचं आंदोलन पुढे घेत आहोत असं सांगून त्यांनी एक प्रकारे सरकारला जशाच तसं त्या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. मित्रांनो, या सगळ्या घडामोडी घडतायत. यानंतर जरांगे पाटलांनी महाराष्ट्रामध्ये घोंगडी बैठका घेतलेल्या आहेत. प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन मराठा समाजाशी संवाद साधलेला आहे आणि या जाहीर सभांमधून त्यांनी सरकारला सुद्धा थेट प्रश्न उपस्थित केलेले आहेत. देवेंद्र फडणवीस असतील, भारतीय जनता पार्टीचे अनेक नेते असतील, जे मराठा समाजाचे भाजपचे नेते आहेत तेही त्यांना विरोध करतायत. त्यांनाही त्यांनी सडेतोड पद्धतीने उत्तर दिलेलं आहे आणि मराठा समाजाला ठरल्याप्रमाणे तुम्हाला आरक्षण द्यावंच लागेल, नसता तुम्हाला विधानसभा निवडणुकीत पराभव पाहावा लागेल, हा सातत्यानं जरांगे पाटील इशारा देत आहेत. आणि महायुतीनं सुद्धा पूर्ण राज्यभर सर्वे केलेला आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये गेल्यानंतर एकच परिस्थिती लक्षात येते, मनोज जरांगे पाटील म्हणतील तीच पूर्व दिशा विधानसभा मतदारसंघामध्ये होणार आहे आणि जरांगे पाटील आणि मराठा समाज हा पूर्ण महायुतीच्या विरोधात गेलेला आहे. जर आज मतदान झालं किंवा महिना 2 महिन्यांनी मतदान झालं तर महायुतीच्या उमेदवाराला त्या ठिकाणी पराभव पाहावा लागेल असे सर्वे सांगतायत. महाविकास आघाडीला मात्र त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी निकाल दिसतोय. हे जरी असलं तरी जरांगे पाटलांनी एक सांगितलेलं आहे की मराठा समाजाची सर्व व्यापक आंतरवालीसाठीमध्ये एक बैठक घेतली जाईल आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या 288 जागेवरती विधानसभेत निवडणूक लढायची का मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवाराला पाडायचं, हा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेणार आहोत असं त्यांनी घोषित केलंय. जरांगे पाटलांनी निवडणुकीमध्ये 288 उमेदवार द्यावेत यासाठी भाजप प्रयत्नशील आहे, तर महाविकास आघाडीकडून जरांगे पाटलांनी उमेदवार देऊ नये यासाठी सुद्धा प्रयत्न केले जात आहेत. जरांगे पाटील हे मातबर आहेत, जाणकार आहेत, अभ्यासू आहेत आणि सातत्यानं ते चळवळीमध्ये राहून आंदोलन करतायत. त्यांना माहिती आहे की ते जेही निर्णय घेतील तो महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये परिणामकारक असणार आहे आणि त्यामुळे ते आपले पत्ते खोलायला तयार नाहीत, उघडायला तयार नाहीत. अशा परिस्थितीत आता राज्य सरकार, विशेषतः मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांची एक गोष्ट लक्षात आलेली आहे की मराठा समाजाला विरोध करून देवेंद्र फडणवीस ओबीसी मतदार आपल्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करतायत. अशा वेळेला शिवसेना म्हणजे एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेत ना ओबीसी आपल्यासोबत येतोय आणि जर आरक्षण दिलं नाही तर मराठा समाजही आपल्यासोबत येणार नाही याची चाहूल त्यांना लागलेली आहे. आणि कदाचित 17 सप्टेंबरला मनोज जरांगे पाटलांनी एक घोषणा केलेली आहे की जर आता मराठा राज्य सरकारनं जर आम्हाला आरक्षण दिलं नाही तर 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता मी आंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसतोय. मग राज्य सरकारनं काय निर्णय घ्यायचा तो घ्यावा, कारण त्यानंतरचे पडसाद त्यांना सहन करावे लागतील. मित्रांनो, सगळ्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भात राज्य सरकारमध्ये अनेक हालचाली करतायत, मोठ्या घडामोडी राज्य सरकारमध्ये घडतायत. कदाचित हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या सुद्धा हालचाली या ठिकाणी सुरू असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळते. मित्रांनो, जर 17 सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी हैदराबाद गॅझेट जर लागू करण्याचा निर्णय घेतला किंवा सातारा कोल्हापूरचं गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला किंवा मुंबईचं गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला तर मराठा समाज हा ओबीसी मध्ये जातोय आणि याचं पूर्ण श्रेय हे मनोज जरांगे पाटील यांनाच जाईल आणि त्यानंतर मराठा समाज जरांगे पाटील म्हणतील त्याच दिशेनं आपला मतप्रभाव ठेवेल. ही सुद्धा भीती सत्ताधाऱ्यांना या ठिकाणी आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीकडून एक षडयंत्र आखले गेले, एक षडयंत्र आखल्या जात आहे. याची चाहूल संपूर्ण महाराष्ट्राला लागते. मराठा सेवक सुद्धा या ठिकाणी बोलतायत की केवळ जरांगे पाटलांना मराठा आरक्षणाचं श्रेय जाऊ नये, ते विभागल्या जावं आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना सुद्धा त्याचं श्रेय मिळालं पाहिजे. तरच परिणामी भविष्यामध्ये मराठा समाज 2 गटामध्ये विभागला जाईल आणि मग आपल्याला सुद्धा त्याची साथ मिळेल. यासाठीच की काय, बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत हे भारतीय जनता पार्टी सोबत आहेत. अनेक पक्ष बदलून गेले असले तरी, परंतु त्यांनी आता जरांगे पाटलांच्या भूमिकेला विरोध केलेला आहे आणि बार्शीमध्ये त्यांनी धरणे आंदोलन सुरू केलेले आहे आणि त्याच मागण्या पुन्हा त्यांनी राज्य सरकारकडे केलेल्या आहेत की मराठा समाजाला तुम्ही सरसकट कुणबीचं आरक्षण द्या, सगळे सोयीचा अध्यादेश लागू करा आणि याच पद्धतीच्या ज्या जरांगे पाटलांनी मागणी केली अगदी त्याच पद्धतीच्या मागण्या करून त्यांनी धरणे आंदोलन केले आणि जरांगे पाटलांना विरोध केलेला आहे. एक प्रकारे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू आणि आमदारांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी घराच्या बाहेर निघू देणार नाही. त्यांच्याकडून सुद्धा लेखी आम्ही या ठिकाणी घेऊ आणि विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलून या संदर्भात सगळ्या आमदारांनी भूमिका मांडावी असं राजेंद्र राऊत यांनी त्या ठिकाणी बोललेले. वास्तविक पाहता ते सत्ताधारी आहेत, ते स्वतः आमदार आहेत आणि त्यांनी त्यांच्याच सत्तेतल्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सुद्धा त्याच्या संदर्भात पत्र पाठवलेलं आहे अशी सुद्धा आपल्याला माहिती मिळते. मित्रांनो, राज्य सरकारनं जर ठरवलं तर अधिवेशन तात्काळ बोलवू शकतात आणि अशा पद्धतीचा निर्णय सुद्धा घेऊ शकतात. परंतु मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा त्या मागणीला तीच मागणी पुढे लावून धरलेली आहे की विधानसभेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि मराठा समाजाला ओबीसीचं 50% आतलं आरक्षण द्यावं.
या संदर्भात सगळ्या आमदारांची प्रतिक्रिया घ्या. जो आमदार विरोध करेल त्याला विधानसभेमध्ये मराठा समाज आपली जागा दाखवेल असा सुद्धा इशारा त्यांनी दिलेला आहे. याच वेळी एक दुसरी घटना महाराष्ट्रामध्ये घडली आहे, ती म्हणजे अशी, नांदेड जिल्ह्यातल्या माहूर तालुक्यामधल्या राजश्री राठोड या महिलेनं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आणि हे आमरण उपोषण सुरू करताना त्यांनी सुद्धा त्याच मागण्या लावून धरलेल्या आहेत ज्या मनोज जरांगे पाटलांनी लावून धरलेल्या आहेत. परंतु त्यांनी पुढे जाऊन वास्तविक पाहता राजश्री राठोड यांना मराठा समाज किंवा महाराष्ट्रातला चळवळीतला कार्यकर्ता हा बहुसंख्येनं ओळखत नाहीये. हे अचानक आलेल्या मराठा कार्यकर्ता असतील किंवा आंदोलक असतील त्या कोण आहेत याविषयी सुद्धा चर्चा सुरू होती. कारण त्यांनी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आंदोलन सुरू केलं, आमरण उपोषण सुरू केलं आणि त्यांनी थेट सरकारला इशारा दिला की 17 सप्टेंबर पर्यंत जर तुम्ही मराठा समाजाला ओबीसीचं आरक्षण दिलं नाही तर 17 सप्टेंबरच्या पहाटे मी देहत्याग करेन. म्हणजे मी त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे आपला जीव देईन अशा पद्धतीचं त्यांनी त्या ठिकाणी इशारा दिलेला आहे. मित्रांनो, अनेकांनी आंदोलन आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये केलेले आहेत, अनेक चळवळीतले कार्यकर्ते पुढे आलेले, परंतु इतका टोकाचं इशारा आतापर्यंत कोणी दिला नाही. आणि विशेषतः ज्या राजश्री राठोड कुणाला माहितीही नव्हत्या, आज त्यांचे आडनावं जर पाहिले तर त्यांचे एक ना अनेक आडनावं आज मीडियाच्या माध्यमातून समोर आलेले आहेत. एक तर त्या स्वतःला राजश्री पाटील म्हणतात, राजश्री राठोड म्हणून त्यांचं कधी नाव समोर येतं, राजश्री पाटील म्हणून त्यांचं नाव कधी येतं, तर राजश्री नाईक म्हणून सुद्धा त्यांचं नाव सोशल मीडियावर येत आहे. विशेष म्हणजे त्यांनी आंदोलन छत्रपती संभाजीनगरमध्ये करत असताना मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत जे काही मराठा समाजसेवक आहेत त्यांच्याशी त्यांनी संपर्क केलेला आहे. आणि विशेष म्हणजे त्यांनाही आपल्या आंदोलनामध्ये या ठिकाणी सहभागी करून घेतलेले आहे. आणि या आंदोलनाचं जे काही मराठा आरक्षण लागू होईल याचं सुद्धा श्रेय त्यांना मिळावं यासाठी भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा व्यूहरचना त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांच्या आंदोलनामध्ये अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा उपस्थित होते. आणि दुसरा भाग असा आहे की राजश्री राठोड किंवा राजश्री पाटील किंवा राजश्री नाईक जी काही महिला असेल या माहूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या युवक शाखेच्या तालुका अध्यक्ष म्हणून यांनी काम केलेलं आहे, त्या काम करत आहेत. परंतु त्यांनी आता सांगितलं की मी भारतीय जनता पार्टीचा फेब्रुवारी 2024 मध्ये मी राजीनामा दिला आहे. वास्तविक पाहता त्या भारतीय जनता पार्टीशी संलग्न आहेत. आणि त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर तात्काळ एक टीम भारतीय जनता पार्टीचे नेते अतुल सावे हे त्यांना त्या ठिकाणी उपोषणस्थळी भेटायला आले होते. म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर एकीकडे भारतीय जनता पार्टीच्या संलग्न असलेले राजेश राऊत आमदार हे बार्शीमध्ये आंदोलन करतायत, धरणे आंदोलन. राजश्री राठोड या छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करतायत आणि राज्य सरकारच्या वेगवेगळे शिष्टमंडळ हे त्यांनाही भेटायला या ठिकाणी येत आहेत. 17 सप्टेंबर या तारखेला महाराष्ट्र सरकारनं आरक्षण जाहीर करावं यासाठी जरांगे पाटील हे आमरण उपोषणाला 16 सप्टेंबरच्या रात्री 12 वाजता त्या ठिकाणी आंदोलनाला बसतायत. आणि यामुळे महाराष्ट्रामध्ये अनेक घडामोडी घडतायत, राज्य सरकारमध्ये सुद्धा अनेक हालचाली सुरू आहे. आचारसंहिता या ठिकाणी लवकर लागेल असं सूत्राचे चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. कारण निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रामध्ये निवडणूक घेण्याच्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. कदाचित दिवाळीच्या अगोदरच महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका होतील. अशा वेळी मराठा समाजाला त्या ठिकाणी जो रोष आहे तो कमी करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करण्याच्या तयारीत आहे. 17 सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या ठिकाणी ध्वजारोहण आणि कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. आणि अशाच वेळी मराठवाड्यामध्येच हे आंदोलन खतखततंय. याचा परिणाम जरांगे पाटलाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचं लोण गेलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आता एकनाथराव शिंदे हे 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही घोषणा करतायत का, हैदराबाद गॅझेट ते लागू करण्याच्या संदर्भात काही निर्णय घेत आहेत का, याकडे संपूर्ण देशाचं राज्याचं लक्ष लागलेलं आहे. परंतु याच वेळी मनोज जरांगे पाटील यांना या आंदोलनाचं या आरक्षणाचं श्रेय मिळू नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नेते या ठिकाणी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु जरांगे पाटलांनी त्यांचं हे षडयंत्र पूर्ण हाणून पाडलेलं आहे. कारण 17 सप्टेंबरचा इशारा दिल्यानंतर जरांगे पाटलांनी 16 सप्टेंबरला रात्री 12 वाजल्यापासूनच आपण आमरण उपोषण करतोय असा इशारा दिलाय. आणि एक प्रकारे सत्ताधाऱ्यांमध्ये भारतीय जनता पार्टी किंवा शिवसेना असेल किंवा अजित पवारांची राष्ट्रवादी असेल यांच्यामध्ये खळबळ तयार झालेली आहे की जर जरांगे पाटील आता उपोषणाला बसले तर ते आता उठणार नाही आणि आता मात्र आपल्याला त्या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा लागेल. यासाठी राज्य सरकारमध्ये घडामोडी आणि मोठ्या हालचाली सुरू झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रांनो, एकंदरीत जी माहिती होती ती मी आपल्यासमोर या ठिकाणी शेअर करतोय. मनोज जरांगे पाटील यांना मराठा आरक्षणाचं श्रेय मिळू नये यासाठी भारतीय जनता पार्टीचे अनेक पदाधिकारी अनेक नेते षडयंत्र आखतायत आणि या षडयंत्राला जरांगे पाटलांनी या पद्धतीनं हाणून पाडलेलं आहे. परंतु महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज जो आहे हा नेमका कोणावर विश्वास ठेवतोय?
जरांगे पाटलांवर विश्वास ठेवतोय, राजेंद्र राऊतांवर विश्वास ठेवतोय का राजश्री राठोड यांच्यावर विश्वास ठेवतोय, हा सुद्धा प्रश्न महत्त्वाचा आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कारण मित्रांनो, तुमचं उत्तर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुमची प्रतिक्रिया संपूर्ण महाराष्ट्रातून असते आणि ती अत्यंत अभ्यासू असते. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.